वसमत येथे आंबेडकरी जनतेकडून परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद। परभणी येथील रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतीची विटंबना झाली आहे। त्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून वसमत तालुक्यातील आंबेडकरवादी सर्व संघटना व विविध पक्षातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना वसमत बंदचे निवेदन देण्यात आले। सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीवर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। परभणी येथील घटनेच्या निषेधात आंबेडकरी जनता जेवढ्या तत्परतेने पुढे आली तसे कोणत्याही पक्षाकडून पुढाकार घेण्यात आलेला दिसत नाही। केवळ निवडणुका आल्या किंवा संविधान बचावचा नारा देणारे कोणत्या वेळात लपून बसले आहेत हे कळायला मार्ग नाही, परंतु संविधानाच्या रक्षणासाठी आंबेडकरी जनता हे रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करून मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करताना दिसले आहे। वसमत तालुक्यातील आंबेडकरी जनता ही निषेध व्यक्त करण्यावर थांबली नाही तर शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन शहरातील कडकडीत बंद ठेवण्यास व्यापारी वर्गाला तयार केले आहे। संपूर्ण दिवसभर सर्व व्यापारी वर्गाने छोट्या मोठ्या दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवून परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे। वसमत शहर व ग्रामीण भागातील सर्व जनतेने संविधानाच्या विरोधात कोणतेही कृती खपवून घेण्यात येणार नाही याचे सर्व धर्मसमभाव एकतेचे दर्शन दिले आहे। यासाठी पोलीस प्रशासनाने मोलाची कामगिरी बजावल्याचे दिसले आहे। मनवादी सरकारचं करायचं काय? अरे या जातीवादी सरकारचं करायचं काय? जाहीर निषेध, जाहीर निषेध। अरे या आरएसएसचं करायचं काय? या जातीवादी सरकारचं करायचं काय? जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, भारतीय संविधानाचा, संविधानाचा सर्व हिंसाधिकाऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी जागेवर थांबा, ऑटोला पुढे जाण्या। सर्वांनी मागे यायला विनंती आहे की आपण ऑटोला पुढे जायचं। संविधानाची प्रतिकात्मक प्रत त्या ठिकाणी आहे, त्या प्रतीची तोडफोड एका समाजकंटकाने केलेली आहे, देशद्रोही समाजकंटकाने। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज वसमत बंदचं आव्हान संपूर्ण व्यापारी महासंघाला आणि व्यापाऱ्यांना केलं होतं। संपूर्ण व्यापारी याच्यामध्ये सहभागी झाले, 100% बंद या ठिकाणी सहभागी झालेला आहे। तेव्हा आम्ही प्रशासनाचे, पोलीस प्रशासनाचे, सर्व कार्यकर्त्यांचे, आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आणि व्यापारी बंधूंचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो। साहेब, आमच्या तीव्र भावना आपण शासनाला कळवाल हीच अपेक्षा। आणि सध्या आमचे आणि आपलं जे महत्त्वाचं जे हे आपलं कर्मचारी संघटना त्यांच्या वतीनेही या जे झालेल्या प्रकार आहे, घडलेल्या भारतीय संविधानाचा अवमान आहे, हे कुठल्या जाती धर्माचा नाही, तर प्रत्येक भारतीयांनी याचा निषेध केला पाहिजे आणि आपणही आपल्याकडून निषेध केलाच पाहिजे अशी आमची विनंती आहे। शासन व्यवस्था ज्या घटनेमुळे त्या घटनेच्या अशा